विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत नवीन शैक्षणिक धोरण 2020नुसार 2025-26 या अभ्यासक्रमामध्ये आपण BA द्वितीय वर्षाच्या चतुर्थ सत्राच्या विद्यार्थ्याकरिता भारतीय संघराज्य पद्धती या अभ्यासक्रमाबाबत आपण माहिती बघणार आहोत. विद्यार्थ्यांनो, भारताने ज्या संघराज्य पद्धतीचा स्वीकार केलेला आहे त्या संघराज्य पद्धतीमध्ये जे बाबी आहेत त्या बाबींचा ऐतिहासिक आढावा सैद्धांतिक दृष्टिकोनातून करणं किती गरजेचं आहे हे सुद्धा विद्यार्थ्यांना माहिती राहणं आवश्यक आहे. म्हणून जे विद्यार्थी संघराज्य पद्धती जी अस्तित्वात आलेली आहे त्या संघराज्य पद्धतीमध्ये पाश्चात्य संस्कृती, युरोपीय संस्कृती, भारतीय संस्कृती, आशियाई संस्कृती या प्रत्येक संस्कृतीचा प्रभाव या संघराज्य पद्धतीवर कसा झाला याचा सुद्धा विचार करावा लागतो. म्हणून आपण जी संघराज्य पद्धती बघत आहोत त्या संघराज्य पद्धतीमध्ये ज्या बाबी येतात त्याचा सूक्ष्मपणे विचार करूया. भारताने जी संघराज्य पद्धती स्वीकारलेली आहे ही संघराज्य पद्धती ही ब्रिटिशांची, अमेरिकेची किंवा युरोपीय देशाची नसून ती भारताचीच कशी होती याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासिकेमध्ये आपण बघितलं की जी संघराज्य पद्धती आहे या संघराज्य पद्धतीचं सैद्धांतिक विवेचन करत असताना या संघराज्य पद्धतीमध्ये ज्या बाबी आहेत त्याचं अध्ययन करत असताना त्या बाबीमध्ये मागच्या तासिकेमध्ये बघितलं की इसवी सन पूर्व 4थं शतक या शतकामध्ये जे ग्रीक संस्कृती होती त्या ग्रीक संस्कृतीमध्ये अथेन्स हे नगराचं सर्वात उच्च असं समजलं जात होतं. कारण अथेन्सचे नागरिक हे खऱ्या अर्थाने व्यक्तींना स्वावलंबी जीवन देण्याचं ते काम करत होते. त्यांच्या कामातून एक गोष्ट अवश्य जाणवते की त्या विचारवंताच्या तत्वामध्ये नीतिमूल्ये, इथिक्स जे महत्त्वाचे आहेत त्या इथिक्सला, नीतिमूल्याला, तत्वाला अतिशय जास्त महत्त्व देण्यात आलेलं होतं. आणि म्हणून पहिल्यांदा जे विचार प्लेटो यांनी मांडलेले आहेत ते प्लेटो आपल्या रिपब्लिक ग्रंथामध्ये, दी लॉज ग्रंथामध्ये, दी स्टेटसमॅन ग्रंथामध्ये त्यांनी आपले विचार मांडलेले आहेत. या विचारांचं जेव्हा त्यांच्या ग्रंथाचं अध्ययन करतो तर त्या ग्रंथामध्ये जे प्रकरण सांगितलेले आहेत, जे पुस्तकं सांगितण्यात आलेली आहेत त्या प्रकरणामध्ये 8वं जे पुस्तक आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की एक आदर्श राज्य, जे आयडियल राज्य असतं ते आयडियल राज्य कसं निर्माण व्हावं. मग त्यासाठी त्यांनी या सत्तेची सुद्धा विभागणी केलेली आहे. खऱ्या अर्थाने त्यांचे ती विचार काल्पनिक होते, त्यांची ती कल्पना होती, परंतु त्यांचे इथिक्स सांगतात की एखादं सुंदर असं राज्य निर्माण होण्यासाठी तिन्ही सत्ता वेगळ्या राहिल्या पाहिजेत. या तिन्ही सत्तेचा त्यांनी विचार करत असताना त्यांनी सांगितलं की ज्या मानवाचा विचार करतो त्या मानवाने स्वतंत्ररित्या, व्यक्तिगतरित्या आणि सामूहिकरित्या तो जो काम करतो ते काम करत असताना ज्या विचारावर, ज्या कार्यावर, ज्या समूहावर जी जबाबदारी टाकली जाते ती जबाबदारी त्यांनी निभावली पाहिजे, ती पूर्ण केली पाहिजे. ती पूर्ण करत असताना त्याला ज्या समस्येला तोंड द्यावं लागतं, ज्या विचारांना तोंड द्यावं लागतं त्या विचारांचा अभ्याससुद्धा करणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितले की हा जो समुदाय आहे हा समुदाय जीवन जगतो, परंतु या जीवन जगण्यामध्ये एक विशिष्ट असा आयडियल शासक निर्माण करायचा आहे. तो आयडियल शासक निर्माण करण्यासाठी त्यांनी समाजाचं 3 वर्गामध्ये विभाजन केलेलं आहे. एक वासना वर्ग जो उत्पादनावर आधारित आहे, जो साहस वर्ग जो सैनिक आहे आणि जो शासक वर्ग जो बुद्धिवादी आहे. मित्रांनो, या तिन्ही वर्गांना त्यांनी खूप छान पद्धतीने सांगितलेलं आहे की या तिन्ही वर्गांनी प्रत्येकाने आपापलं
कार्य केलं, काम केलं तर एक प्रकारे त्या शासनाचा, त्या राज्याचा सर्वांगीण विकास होईल. आणि विद्यार्थ्यांनो, हीच बाब 17व्या शतकामध्ये मॉन्टेस्क्यू या विचारवंतांनी वचलेली आहे. मॉन्टेस्क्यू या विचारवंताने याचं खऱ्या अर्थाने सैद्धांतिक विवेचन केलेलं आहे. त्या सैद्धांतिक विवेचनामध्ये त्यांनी जरी मुद्दे वेगळे मांडले असतील तर त्यांनी या समाजाचं 3 वर्गामध्ये, शासनाचं 3 वर्गामध्ये विभाजन केलेलं आहे, ज्यामध्ये कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ. कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ हे तिन्ही वर्ग जर भिन्न प्रकारे काम केले तर देशाचा सर्वांगीण विकास होऊ शकतो. आता प्रश्न असा निर्माण होतो की या तिन्ही वर्गाला विभक्त केलं म्हणजे खराच विकास होऊ शकतो का? तर विद्यार्थ्यांनो, द स्पिरिट ऑफ द लॉज हा ग्रंथ राज्यशास्त्रातील अतिशय महत्वाचा आहे. या ग्रंथाचं योगदान खऱ्या अर्थाने राज्यशास्त्राचं जे शास्त्र आहे, राज्यशास्त्र, त्या राज्यशास्त्राला वास्तविक रूप प्रदान करण्यासाठी या ग्रंथाचं अतिशय महत्त्वाचं योगदान आहे. कारण या ग्रंथाने कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ हे शासनाच्या तिन्ही रूपांचं विवेचन या ग्रंथातून होतं. शासक कसा असावा, शासन कसं असावं, राज्य कसा असावं, शासन कसं असावं, व्यक्ती कशा असावेत, त्या व्यक्तीद्वारे चालवणारं शासन कसं असावं, समुदाय कसा असावा, त्या समुदायाद्वारे शासन कसं चालवलं जावं, याची एक तंतोतंत मांडणी खऱ्या अर्थाने मॉन्टेस्क्यू या विचारवंताने स्पिरिट ऑफ दी लॉज या ग्रंथात केलेली आहे. हा ग्रंथ कशामुळे महत्त्वाचा ठरला? तर या ग्रंथाचा मुख्य उद्देश हाच होता की 15व्या ते 16व्या शतकापर्यंत खऱ्या अर्थाने मानवावरती वेगवेगळे अन्याय, अत्याचार होत होते. या अन्याय अत्याचारामध्ये मग भारतामध्ये एक प्रकारे दासप्रथा, गुलामगिरी, अस्पृश्यता ज्याप्रमाणे आहे तशाच समस्या प्रत्येक देशामध्ये सुद्धा होत्या. त्या समस्या इतक्या वाढल्या होत्या की त्या समस्यामुळे तिथलं मानवी जीवन विस्कळीत झालं होतं. या मानवी जीवनाला एका सैद्धांतिक ग्रंथाने जी पारदर्शकता दिलेली आहे, जे तेज दिलेलं आहे, जे उत्तेजन दिलेलं आहे, ते उत्तेजन खऱ्या अर्थाने मॉन्टेस्क्यूच्या ग्रंथालाच द्यावं लागतं. कारण मॉन्टेस्क्यू जो ग्रंथ लिहिला तो ग्रंथ खऱ्या अर्थाने राजकीय विचाराला, राजकीय विचारवंताला आणि राज्यशास्त्रज्ञांना बदलवण्याची ताकद त्या ग्रंथामध्ये होती. तो ग्रंथ का महत्वाचा होता? त्या ग्रंथामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की हे तिन्ही मंडळ जर एका व्यक्तीकडे राहिले तर तो कधी सुद्धा हुकुमशहा बनू शकतो. तो हुकुमशहा झाला म्हणजेच मानवाने जी प्रगती केलेली होती, मानवाने ज्या प्रगतीचा विकास कळस गाठलेला होता तो पूर्ण नेस्तनाबूत होईल आणि त्या ठिकाणी मानवाला परत शून्यापासून ती इमारत उभी करावी लागेल. हा जो फरक मानवाला दिसून येतो तो फरक फक्त आणि फक्त मॉन्टेस्क्यू या विचारवंताच्या ग्रंथामुळे विशद होतो. तो ग्रंथ होता की त्या ग्रंथामध्ये त्यांनी सांगितलं होतं जर कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ हे तिन्ही घटक एकत्रित आले तर या शासन व्यवस्थेवर, या कार्यकारी व्यवस्थेवर आणि या न्याय व्यवस्थेवर अन्याय होईल आणि या तिन्ही घटकातून आम जनतेवर, सर्वसामान्य मानवावर, उपेक्षित मानवावर, वंचित मानवावर, जो मनुष्य बुद्धीने हुशार आहे परंतु त्याला समाजातील जो उच्च वर्ग आहे त्या उच्च वर्गाने जर त्याला ब्लॅकमेल केलं, त्या समुदायावर अन्याय केला, अत्याचार केला तर तो समुदाय पूर्णतः दबून राहील. आणि त्या उद्देशाने त्यांनी आपला द स्पिरिट ऑफ द लॉज हा ग्रंथ विषद केलेला आहे. म्हणून राज्यशास्त्राच्या अध्ययनामध्ये ज्या पद्धतीने प्लेटोचा रिपब्लिक ग्रंथ महत्त्वाचा आहे की राज्यशास्त्र
कशा पद्धतीने अध्ययन करावं, त्याच पद्धतीने एका शासन पद्धतीचा उच्च दर्जाच्यानुसार अध्ययन करायचं असेल तर मॉन्टेस्क्यूच्या द स्पिरिट ऑफ द लॉज या ग्रंथाचं अध्ययन केल्याशिवाय राज्यशास्त्राचे विद्यार्थी शासन प्रणाली, न्याय प्रणाली आणि कार्यप्रणाली याची विभागणी करू शकणार नाही. म्हणून संघराज्य पद्धतीमध्ये ज्या पद्धतीने प्लेटोचं योगदान महत्त्वाचं आहे त्याच पद्धतीने आपल्या मॉन्टेस्क्यू या विचारवंताचं योगदान महत्त्वाचं आहे. धन्यवाद.